श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज मी विशिष्ट ग्रहपीडेमुळे उद्भवलेले आजार व दूर करण्यासाठी उपासना देणार आहे. पहिला ग्रह आहे सूर्य. सूर्यग्रह जर पत्रिकेमध्ये कुंडलीमध्ये जर अशुभ फळे द्यायला लागला तर हृदयविकाराचे आजार होतात, नेत्रपीडा होते, पोटाचे विकार होतात, धनहानी आणि खोटे आरोप माणसावर केले जातात. त्यासाठी उपासना आहे, रोज सूर्याला अर्घ्य द्यायचं. अर्घ्य म्हणजे सकाळी तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये कुंकू टाकायचं आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं. सूर्यपूजा करायची. हरिवंश पुराणाचे पठण केले तरी चालेल. दुसरा ग्रह आहे चंद्र. चंद्र जर कुंडलीमध्ये अशुभ फळे देत असेल तर मानसिक तणाव, चिंता, फुफ्फुसाचे विकार, आई आजारी पडणे किंवा आर्थिक संकट, पैशाची चणचण वगैरे माणसाला जर जास्त प्रमाणात भासत असेल तर त्यांच्या कुंडलीमधला चंद्र हा ग्रह अशुभ फळे देणारा असतो. त्यांच्यासाठी उपासना आहे, कुलदेवतेची नियमित पूजा. तुमची कुलदेवी कोणती आहे तिची नियमित पूजा करा, पौर्णिमा व्रत करा. याने खूप प्रमाणात चंद्र हा व्यवस्थित होतो. तिसरा आहे मंगळ. मंगळ अशुभ असता यकृताचे विकार, ओठ फडफडणे. आणि त्यासाठी उपासना आहे, हनुमान चालिसाचे पठण, हनुमानाचे स्तोत्र वाचणे म्हणजे मारुती स्तोत्र. मंगळवारचा उपवास करू शकता. मारुतीच्या मंदिरात एका पानाच्या विड्यावर एक बुंदीचा लाडू अर्पण करून येऊ शकता. चौथा आहे बुध. बुध ग्रह जर कुंडलीमध्ये अशुभ असेल तर तुम्हाला स्नायू विकार होतात, म्हणजे नसा दुखणे किंवा स्नायू जड होणे, सूज येणे स्नायूंवर किंवा दंतविकार, दात किडणे, दुखणे असे विकार होऊ शकतात. त्यासाठी उपासना आहे, दुर्गा मातेची उपासना, दुर्गा सप्तशतीचे पठण, कुठल्याही देवीची उपासना करणे. नवरात्रामध्ये दुर्गा मातेची उपासना केलीच जाते, पण रेग्युलर जरी केली तुम्ही तरी बुध हा ग्रह चांगले परिणाम देण्यास सुरुवात करेल. पाचवा आहे गुरु. गुरु जर पत्रिकेमध्ये नीचेचा असेल किंवा अशुभ फळ देत असेल तर खूप प्रमाणात माणसाचे नुकसान होऊ शकते. पहिले म्हणजे पुत्रहानी. अपत्य ज्यांना होत नाही किंवा झालेले अपत्य पण जर काही त्याला त्रास होत असेल, शारीरिक त्रास होत असेल तर पुत्रहानी होऊ शकते, घशाचे विकार होऊ शकतात. तुम्हाला निर्णय घेण्याची तुमची क्षमता कमी होते. त्याच्यामुळं गुरु हा नीचेचा कधीच होऊ द्यायचा नाही. आपल्या पत्रिकेमध्ये त्याला व्यवस्थितच ठेवायचं. त्यासाठी उपासना आहे, हरिवंश पुराणाचे पठण, ब्रह्मदेवाची उपासना. आता तुम्ही म्हणाल ब्रह्मदेवाची उपासना कशी करायची? ब्रह्मदेवाची उपासना म्हणजे दत्तगुरू महाराजांच्या उपासनेमध्ये ब्रह्मदेवाची उपासना समाविष्ट असते. का तर दत्तगुरू महाराज हे ब्रह्मा विष्णू महेशाचे रूप मानले जाते. तर तुम्ही दत्तगुरूंची उपासना केली तर खूप छान फळ तुम्हाला मिळेल. पुढचा सहावा ग्रह आहे शुक्र. शुक्र जर तुमच्या कुंडलीमध्ये चांगला नसेल तर शुभ कार्यात विघ्न हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षण दिसतंय. शुभ कार्यात विघ्न येतं. नवरा बायकोंचे संबंध हे चांगले राहत नाहीत. त्यासाठी उपासना आहे, लक्ष्मीची उपासना.
देवीची उपासना. 7वा आहे शनी. शनी जर कुंडलीमध्ये खराब असेल तर आग लागणे, दुर्घटना, नेत्रविकार हे होतात. त्यांच्यासाठी भैरवाची उपासना. 8वा आहे राहू. राहू जर कुंडलीमध्ये खराब असेल, अशुभ स्थानात असेल तर डोक्याला जखम होते, मानसिक विकार होतात, क्षय आणि सरकारी दंड. त्यासाठी उपासना आहे सरस्वतीची उपासना व कन्यादान. ज्यांना मुली आहेत त्यांच्या हातून कन्यादान होतेच का तर ते जेव्हा मुलींचं लग्न होतं तेव्हा कन्यादान हा विधी केला जातो. ज्यांना नाही आहे मुलगी, कन्यादान करता येत नाही, त्यांनी सरस्वतीची उपासना खूप महत्त्वाची आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. पुढे आहे केतू. केतूसाठी अशुभ फळ देणारे जे कुठले आजार होतात तर गुडघेदुखी, मूत्रविकार, पुत्रांवर संकट, गैरवर्तन, विश्वासघात. केतू हा शक्यतो अशुभ फळ जर केतूचं मिळायला लागलं तर माणसाच्या निम्म्यापेक्षा जास्त वर्तणुकीवरच जास्त परिणाम होतो. का तर माणसाला त्याच्या शरीरावर आणि मनावर त्याचा ताबा राहत नाही. त्याच्यामुळं त्याचे वर्तन हे बिघडत जाते आणि त्याची मानप्रतिष्ठा पूर्णपणे खराब होऊन जाते. त्यासाठी उपासना आहे गणपतीची उपासना. गाय दान म्हणून द्यावी. तुम्ही म्हणाल आता या जमान्यात गाय कशी दान द्यायची, तर गाय म्हणजे प्रत्यक्ष गाय जरी देता नाही आली तरी तुम्ही चांदीची गाय देऊ शकता. गणपतीची उपासना ही सगळ्यात बेस्ट उपासना आहे कलियुगामध्ये. केतूसाठी तुम्ही गणपतीची उपासना सदैव करत राहा, खूप छान फळ मिळेल. आता या ग्रहांमुळेच, या सर्व 9 ग्रहांमुळे जे उद्भवलेले आजार आहेत ते दूर करण्यासाठी मी उपासना पण सांगितलेल्या आहेत. या उपासना करा, याने तुमचे शरीरावरचे पण ग्रहपिढेमुळे उद्भवलेले आजार, शरीरावर झालेले परिणाम पण दूर करेल आणि मनावर झालेले परिणामही दूर करेल. करून पहा, नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ.